कमी प्रमाणामध्ये होतं. परंतु आता मुलांमध्ये चॅट जीपीटी असेल किंवा AI असेल याच्या माध्यमातून सर्वच प्रश्नांची उत्तर शोधण्याची क्षमता आहे. आपण मुलांना मोबाईल वापरू नका असं आपण सांगतो, परंतु कशा पद्धतीनं मोबाईल वापरला पाहिजे हे मात्र आपण त्यांना सांगत नाही. तर मुलांना जर आपण प्रेरणा दिली, मुलांना जर आपण तो विषय समजावून सांगितला की अभ्यासासाठी मोबाईलचा उपयोग कसा करता येतो, तर मुलं AIच्या मदतीनं विविध संकल्पना शोधून काढतात, त्याची खोली, लांबी, रुंदी सर्व शोधून काढतात. म्हणजे फक्त त्यांना एक आव्हान द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर मुलांमध्ये प्रश्न निर्माण करायचे, त्यांच्यामध्ये प्रश्न निर्मिती कौशल्य वाढवायचं. त्यांना ते जे आपल्याला प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची आपण उत्तर न देता त्यांना ती उत्तरं कुठं मिळू शकतील हे फक्त सोर्स त्यांना सांगायचे. अशा पद्धतीनं जर आपण शिक्षणामध्ये त्याचा वापर केला तर मुलांकडून फार चांगल्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला करून घेता येतो. कारण आपण बघतोय की आताची मुलं ही खूप हुशार आहेत, खूप चलाक आहेत, खूप चाणाक्ष आहेत. आपण जर पारंपरिक पद्धतीनं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला सहजासहजी शक्य होत नाही. परंतु आव्हान देणं, सेल्फी विथ सक्सेस, जास्तीत जास्त प्रश्नांची निर्मिती करणं, अशा पद्धतीनं जर आपण मुलांमध्ये शिकवायला गेलो तर त्यांच्यामध्ये एक आनंद राहतो, एक उत्साह राहतो आणि मुलं चांगल्या पद्धतीनं शिकतात. मी ज्या वेळेला सुरुवातीला नोकरीला लागलो त्यावेळेला माझे मित्र श्री निलेश साखरे साहेब, श्री अण्णासाहेब पवार साहेब हे आम्ही त्या पद्धतीने विचार करायचो. याचा अर्थ आम्ही फार प्रगत विचार करत होतो असं नाही, परंतु कला कार्यानुभव शारीरिक शिक्षणाला सुद्धा तो दर्जा मिळाला पाहिजे. कारण प्रत्येक मूल हे हुशार अभ्यासाच्या बाबतीतच असेल असं नाही, तर ते ज्या बाबतीत हुशार आहेत त्याच्यामध्ये त्याला ट्रेंड करणं हे याच्यावर विचार व्हायला पाहिजे असं आम्हाला त्यावेळेस वाटायचं. आता ते माझे 2 सहकारी MPSC मधून महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये गेलेले आहेत, परंतु आपण एक त्या लेवलनं विचार करत होतो याचं थोडंसं समाधान या ठिकाणी वाटतं. आणि खरोखरच आपण शिक्षणामध्ये मोबाईलचा वापर कसा करून घ्यायला हवा किंवा सेल्फी विथ सक्सेसचा कसा वापर करायला हवा हे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधून या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर मुलांना उत्साही ठेवण्यासाठी आपण या पद्धतींचा वापर करूया आणि एक चांगल्या दर्जाची पिढी घडवण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.